नमस्कार मित्रांनो, मी आदेश खांडेकर आणि आपण पाहत अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे दर्यापूर तालुक्यामध्ये उपकेंद्रीय प्राथमिक जिल्हा शालेय क्रीडा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील या ठिकाणी क्रीडा महोत्सव चांगल्या उत्साहात संपन्न होत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही शिक्षक वृंद आहेत, त्यांच्यासोबत आपण थेट जाणण्याचा प्रयत्न करूया कशा पद्धतीचे या ठिकाणी क्रीडा उत्सव संपन्न होत असतात. सर्वप्रथम अमरावती माझ्यामध्ये सर आपलं स्वागत. धन्यवाद. काय सांगू शकता तुम्ही, हा क्रीडा उत्सव किती वर्षापासून आपण राबवत आहात? हा उपक्रम म्हणजे आम्ही दरवर्षी हा उपकेंद्रीय क्रीडा महोत्सव दरवर्षी या पटांगणावर किंवा दर्यापूरचा असेल तर आपल्या आम्ही मागच्या वर्षी नवदराला केलं होतं. म्हणजे दरवर्षी हा उपकेंद्रीय क्रीडा महोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये दर्यापूर केंद्र असते, इटकी केंद्र असते आणि टेलूर केंद्र, या 3 केंद्र मिळून हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी सहभागी होतात. 150-200च्या वर विद्यार्थी सहभाग घेऊन या ठिकाणी प्राथमिक फेरी म्हणून त्यामध्ये त्यांचा या ठिकाणी सर्वांगीण विकास म्हणून क्रीडा या ठिकाणी खेळतात आणि पुन्हा यांचं सिलेक्शन झालं, पुन्हा यांचं चालू यांचं हे. सर आपला आमच्या प्रेक्षकांना परिचय काय सांगू? मी DR जामनिक, दर्यापूर केंद्राचे केंद्र म्हणून मी या ठिकाणी हाव आणि आमचे मित्र पतिंगे सर या ठिकाणी आहेत आणि संजय बोबडे सर म्हणून इथं काम बघत आहोत. आणि 3 केंद्र प्रमुखाच्या वतीने आम्ही म्हणजे 3 केंद्राचा या ठिकाणी उपकेंद्रीय क्रीडा महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व मुलं या ठिकाणी भाग घेतलाय. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री ढोक साहेब, गटविकास अधिकारी पंचायत दर्यापूर यांनी केलेले आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुद्धा माननीय नंदकुमार जाधव यांनी भूषवलेले आहे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सामना संपन्न झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत तसेच विजय सर आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांची सध्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, कसं वाटतं तुमच्या या ठिकाणी दर्यापूर तालुक्यामध्ये आपल्या शालेय क्रीडा महोत्सव चांगला होता, काय सांगू शकता? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी उपकेंद्रीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे. या गोष्टीचा अभिमान आम्हा सर्वांना आहे आणि अशाच प्रकारचे सामने तालुकास्तरीय त्याच्यानंतर जिल्हास्तरीय होत असतात. आणि हा जो उपक्रम आहे या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत असतो आणि मुलांचा सर्वांगीण विकास हा होत असतो. आणि अशाच प्रकारचे सामने जर जिल्हा स्तरावरून राज्यस्तरीय नंतर विदर्भस्तरीय या ठिकाणी होत असतील तर मुलांचा उत्साह आणखी चांगल्या प्रकारे वाढणार आणि राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी या तळागाळातून निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. आपल्यासोबत पतंगी सर आहेत, काय सांगू शकता? सध्या क्रीडा महोत्सव आहे, यामध्ये कोणत्या शाळेमधून प्रवेश घेतला गेला आहे? यामध्ये जिल्हा परिषद शाळांचा सहभाग आहे आणि जवळपास 3 केंद्र मिळून एकंदर 42 शाळांचा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे शाळेत ज्या गुणवत्ता विकासाच्या दृष्टीनं कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्या निमित्तानं हे 2 दिवस विद्यार्थी दृष्टीनं अतिशय फार महत्वाचे असतात आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंद असतो. 2 दिवस एक त्यांच्या आनंदाची पर्वणी असते आणि सोबतच उत्साह सुद्धा असतो. आपल्यासोबत आणखी काही वयोवृद्ध कागद काय सांगू शकता तुम्ही? खरोखरच सर, उपकेंद्र जो क्रीडा महोत्सव आहे याला निधी जरी शासनाने दिला तरी राज्य स्तरावर जिल्हा स्तरावर चांगले खेळामधून निर्माण होतात. या ठिकाणी शालेय क्रीडा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो, मात्र आताच्या ज्या क्रीडा आहेत कबड्डी, खो खो अशा ह्या कुठेतरी दुरावलेल्या गेल्या आहेत आणि या विसर पडलेल्या क्रीडांना शिक्षक वृंदांतर्फे वरती उचलण्याचं काम चालू आहे. आपण सोबत अजून शिक्षक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. काय वाटतं सर, हा जो क्रीडा उत्सव म्हणून तुम्ही घेतलाय आणि हे जे काही क्रीडा आहेत कुठेतरी दुरावले जात आहेत, कुठेतरी विसर होत आहे, त्यासाठी काय बोलणार तुम्ही? एकदम बरोबर, चांगला प्रश्न आहे सरांचा. त्यामध्ये जर आपण विचार केला तर पारंपरिक जे खेळ आहेत ते पारंपरिक खेळ कुठेतरी लोप पावत चाललेला आहे आणि त्यामध्ये आपला हा कबड्डी जो आहे आपला मातीतला खेळ आहे आणि या कबड्डी या खेळाला आज आपण बघतो की प्रो कबड्डी म्हणून कुठेतरी त्याला चांगलं नामांकन मिळालं आहे. आणि हे कशामुळे झालं आहे? हे फक्त आपल्या मातीनं केलेलं आहे. त्यामुळे इतर जे खेळ आहेत, कबड्डी असेल, खो खो असेल, लंगडी असेल, त्याचबरोबर जे काही वैयक्तिक खेळ आहेत, कुस्तीसारखे सुद्धा खेळ आहेत, यांना कुठेतरी प्राथमिक स्तरापासून प्राधान्य मिळालं पाहिजे. आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे
दर्यापूर तालुक्यामधील अनेक शाळेंचे विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी कबड्डी हा खेळ या ठिकाणी चालू आहे. तुम्ही पाहू शकता अनेक ठिकाणाहून दर्यापूर तालुक्यातील अनेक ठिकाणाहून अनेक शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी लुप्त करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शिक्षक वृंद तसेच या ठिकाणी कबड्डी चालू आहे. तुम्ही पाहू शकता एकंदरीत या ठिकाणी अनेक खेळ खो खो कबड्डी लंगडी अशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. शिक्षक वृंद आपल्या सोबत आहेत. सर काय सांगू शकता कुठून मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या ठिकाणी या ठिकाणी शिक्षक वृंद कुठून आल्यात आपण त्यांच्यासोबत. सर काय आपलं नाव? गजानन हरणे, कुठून आल्यात? नालवाड्यावरून आलेला, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नालवाडा येथून आलेला. उपकेंद्रीय क्रीडा महोत्सव दर्यापूर येथे क्रीडा संकुलन मध्ये चालू आहे आणि लहान विद्यार्थ्यांचे जे विविध क्रीडा गुण असतात यांच्या गुणांना वाव देण्यासाठी आमच्या इथं क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या 3 केंद्रातले अनेक विद्यार्थी इथं कबड्डीमध्ये आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी आहेत अनेक आपापल्या शाळेचे टी शर्ट घेऊन तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे टी शर्ट वगैरे आपल्या किट घालून पोस्टच्या किट घालून या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी देखील तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता सध्या खेळ चालू आहे. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही खेळाडू कसे खेळत आहेत आणि हा उत्साह आनंद कायम राहावं म्हणून या ठिकाणी शिक्षक वृंद दर्यापूर तालुक्यातील शिक्षक वृंदांनी समितीने हा उत्सव घडवून आणलेला आहे आणि महाराष्ट्रीयन क्रीडा उत्सव जिवंत राहण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलाय आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी खेळत आहे आणि त्यांचा उत्साह देखील तुम्ही पाहू शकता.